परंतु ग्रेट एंट्री आणि अशी स्पर्धा तुम्हा सगळ्यांच्या भेटीला सातपाडीचा एक भव्य करंडक अर्थात आमदार जिल्हा प्रमुख चषक. वेळ घेऊ नका, 5 वाजलेले आहेत. आता फक्त आणि फक्त 1 तास आहे, ज्यामध्ये जर तुम्ही स्पीडअप केलं नाही तर मग थोडासा त्रास होईल. दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करणारा संघ त्यावेळेला अपोलो चिंचणी असेल, लक्षात घ्या. गोलंदाजी ट्रॅकवरती विनीत एका बाजूला, निखिल आणि एका बाजूला विनीत, असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मॅचला देखील सुरुवात स्ट्रायकिंग एंडला विनीत टू विनीत असा मात्र हा सामना. मॅचला सुरुवात, पहिलाच बॉल फुलरलेनचा इनफिल्डच्या वरनं बॉलला क्लिअर केलंय. चेंडू चाललाय वेगानं, कमालीचं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. नाव आहे मयूर, क्या बात आहे. समर्पण, डेडिकेशन संघासाठी का म्हणून सातत्याने एक जुने जाणते खेळाडू राहिलेले आहेत. एफर्ट्स बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय. फटका इनफिल्डच्या वरनं खेळला, मिड ऑफच्या वरनं, मयूरच्या डोक्यावरनं फटका तर जरूर खेळला. त्यांनी खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं शेवटपर्यंत. विश नेटवर्कची क्वालिटी दाखवून जाते की त्यांचं काम कसं आहे. क्लास पद्धतीने इथे YouTube लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतं. याही वेळेला पॅडल स्वीप केलाय, चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा एक जबरदस्त फटका. 4. बॉलचा खेळ पूर्णत्वाला गेल्यानंतर धावसंख्या फलकावरती 8 आहेत. संध्याकाळचं सत्र आणि सातपाडीचं श्रॉफ मैदान आमचे लाडके प्रेक्षक राजे, जिथे आता जागा मिळते तिथून ते मॅचचा आनंद घेत आहेत. जिथे सावली आहे तिथे जाऊन विसावत आहेत आणि मॅचचा आनंद घेत आहेत. अत्यंत महत्त्वाचा मॅच. 6वा संघ कुठला असेल ह्याची प्रतीक्षा अगदी थोड्या वेळात तीही दूर होईल. एका बाजूला अपोलो चिंचणी, एका बाजूला धाकटी डहाणू. गोलंदाज तयार. फुलरलेनचा बॉल होता, जिथे आपण पाहतायत रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात इथे फलंदाज अपयशी ठरले. विनीत यांनी ठरवलं होतं की 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शॉट पॉइंट आहे. तदनंतर फ्लाइंग स्लिपचा एक खेळाडू तोही मध्ये आहे. तदनंतर आपण पाहता शॉट थर्डमॅनचा खेळाडू आतमध्ये आहे. ज्या अनुषंगानं त्यांनी रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न इथे सक्सेसफुल नाही करू शकले. शेवटचा बॉल या षटकातला. इथे आपण पाहतायत इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये बॉलला फील्ड करतील जाऊन. तत्पूर्वी जर आपण तपासून पाहिले तर 2 धावा इझिली डन. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात पहिल्या षटकाचा खेळ संपतोय त्यावेळेला डबल डिजिट मध्ये बिनबाद अशी जोडी विनीत आणि निखिल हे दोघंही आपल्याला पाहायला मिळतात. विनीतने 6 बॉलचा खेळ केलाय, जिथे 10 रन आलेत. घेऊया एक ब्रेक आणि येऊया दुसऱ्या षटकात. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात आमदार जिल्हा प्रमुख चषक. इलेश भाऊ चौधरी आणि संपूर्ण ध्रुव 11 सातपाडी या संघाचं एक जबरदस्त आयोजन नियोजन. धाकटी डहाणू विपक्षात अपोलो चिंचणी या 2 संघांमधला खूप कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या दिवसासाठी कुठला संघ पुढे येणार यासाठी चाललेली रंगतदार मॅच. पहिल्या डावाचा खेळ चालू आहे, जिथे मयूर आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. खूप चांगले गोलंदाज, खूप चांगले क्षेत्ररक्षक, एक चांगले फलंदाज. इथे ऑन साइडला फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, फील्ड करतील. तुर्ताच आपण पाहतात दुसरीचा प्रयत्न जयेश रावरे, जिथे आपण पाहतात एक चतुर यष्टीरक्षक. त्यांनी प्रयत्न केले होते की चेंडू जसा हातात आला यष्ट्यांवरती आदळावा,
परंतु तिथून नाही रनआउट करू शकले. धावसंख्या 2 फ्लाय होते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 वरती. संध्याकाळचं ओसरतं सत्र जिथे आपण पाहतो थोडंसं ड्यू फॅक्टर आणि संध्याकाळच्या सत्रात थोडंसं दमट वातावरण आपल्याला बघायला मिळतं, ज्यामध्ये गोलंदाजांचा दबदबा आपण या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक वेळा पाहिलेला आहे. सध्या मयूर गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. दुसरं षटक त्यांचं, संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं. इथे देखील आपण पाहताय चेंडू प्रचंड वेगासहित हाताळला होता. जयेश यांना बीट करत लॉंग स्टॉपला बॉल चालत असताना तिथे फिल्डिंग देखील चांगली झाली आणि इथून आपण पाहतात बाईकचे संकेत मिळाले. महत्वाचा होता, ऊर्जा देणारा राहिला. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या डगआउट तपासून पाहिली तर पोहोचते ती म्हणजे 17 वरती. 17 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील प्रयत्न तोच होता, सिंगल पूर्ण होते का, आणि या अनुषंगाने इथे आपण पाहू शकाल एक चोरटी धाव अगदी क्षेत्ररक्षकाच्या समोर डोळ्यासमोर ही देखत घेतलेली धाव आपल्याला बघायला मिळाली. धावसंख्या 18. 5 षटकांचा मॅच. धावसंख्या आतापर्यंत या दुसऱ्या षटकात 4 बॉलचा खेळ योग्य रीतीने परिपूर्ण केला आणि जिथे मयूरनं एक चौकार जरूर आला त्या षटकामध्ये आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 18 वरती जाऊन पोहोचते. इथे आपण पाहता धाप ट्रॅकरचा बॉल, त्यावरती निखिल यांचं आक्रमण. बॉल लांब लांब आणि खूपच लांब. षटकार. आल्यानंतर नवीन फलंदाज प्रीतम बारी हे दाखल होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. 24 वरती 2 षटकांचा खेळ संपला आणि धक्का क्रमांक 1 बघायला मिळाला. एका षटकाराचं उत्तर मयूरनं देखील रनआउट का होईना परंतु विकेट मिळवली त्या षटकामध्ये. 24 धावा धावफलकावरती आहेत. आता इथून येणारे 18 चेंडू. चोवीस धावा या धावफलकावरती. एक धक्का आपल्याला बघायला मिळतोय. सध्या चेंडूंचा खेळ तपासून पाहिले तर 12 बॉलचा खेळ झालाय. 12ची सरासरी राखत 24 धावा या पहिल्या डावाचा खेळ चालू असताना धाकटी डहाणू बॅटिंग करते. प्रीतम बारी आलेत मैदानाच्या आतमध्ये. एक दिग्गज क्रिकेटपटू ज्यांचा उल्लेख सातत्यानं खूप चांगल्या पद्धतीने होत असतो, जे त्यांनी कमवलंय या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. एक स्टार आयकॉन खेळाडू म्हणून ज्यांची वर्णी लागत असते मोठमोठ्या स्पर्धेंमध्ये. आज आपल्या गावासाठी, घरच्या संघासाठी जिथून क्रिकेटला सुरुवात केली त्या संघाला निश्चित स्वरूपात आज वेळ देत आहेत. 24 धावा या धावफलकावरती आहेत. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच विघ्नेश. काय फलंदाजी, काय गोलंदाजी.
दोन्ही डिपार्टमेंट मध्ये अगदी स्ट्रॉंग झोन असणारा खेळाडू. इथे पहिलाच बॉल खोलातला होता, ज्याच्यामध्ये गती थोडी कमी दिली आणि ज्या अनुषंगाने आपण पाहतात प्रीतम साठी तो खोलवर टप्पाचा बॉल राहिला. धावसंख्या आकार घेईल ती म्हणजेच 1 ने 25 धावा या धावफलकावरती आहेत. पंचवीस धावा धावफलकावरती. संध्याकाळचा अगदी शेवटचा सामना. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतात खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळालं, चांगली बॅटिंग बघायला मिळाली, चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. प्रत्येक सामना अटीतटीचा होताना बघायला मिळाला. हे क्रिकेटचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. पहिले 2 दिवस गोलंदाजांनी धुमाकूळ घातलं, तिसरा दिवस न्यूट्रल राहिला. गोलंदाज तयार. रचनात्मक फटका जरूर चांगला आहे, वेगाचा योग्य वापर केला. चेंडू अगदी खोलवर टप्पाचा होता, गुडघ्यावरती बॉडी बॅलन्स केला आणि स्कूप पद्धतीने हा फटका खेळला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4. कोण 30 वरती. तिसरं षटक आणि विघ्नेश यांचं स्वागत केलं चौकारानं. फलंदाज विनीत आता लीडिंग फ्रॉम द फ्रंट. ओपनिंग पेअरला दाखल झाल्यानंतर संघाचं स्कोर कार्ड कसं पुढे न्यावं त्यांना उत्तम पद्धतीने माहिती आहे. या वळला रिव्हर्स स्विच, क्लास स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकारानंतर आलेला षटकार. 6. या फलंदाजीला तोड नाही, ज्या पद्धतीने सध्या बॅटिंग करतात, ज्या फॉर्मात आहेत विनीत. जबरदस्त फटका. अगदी क्षणार्धात बॅटचा ब्लेड चेंज केला, हात फिरवले आणि तदनंतर रिव्हर्स स्विच मध्ये एक उत्तुंग षटकार बघायला मिळाला. धावसंख्या 6 ने आता फ्लाय होते 35 वरती. एक धक्का. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे, ज्यामध्ये 3 बॉल आतापर्यंत हाताळून झालेत विघ्नेश यांचे. मागच्या मॅचचा हिरो थोडासा या मॅच मध्ये महागडा साबित ठरतोय, परंतु ज्यांनी फलंदाजी देखील अद्भुत केली होती, अद्वितीय फलंदाजी. दांडी समोर, गोलंदाज तयार. याही वेळेला मागच्या बॉलवरती जो फटका खेळला तोच फटका याही वेळेला खेळण्याचा प्रयत्न. तुम्ही ज्या वेळेला मनसुबा आधीच व्यक्त करत असता, ठरवून क्रिकेट खेळत असता, त्यावेळेला क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात. आता डॉट बॉल येतोय. 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या 35 आहेत. आजच्या दिवसातला अगदी हा शेवटचा मॅच. कुठला संघ बघायला मिळेल सुपर 8 साठी. इथे देखील आपण पाहतात फुलर लेनचा बॉल. कनेक्शन हवं तेवढं प्रॉमिसिंग नाही. जिथे मंच आहे खेळू शकत होते, परंतु व्यवस्थित फटका नाही खेळू शकले, कन्वर्ट नाही करता आलं, डिपॉझिट नाही करता आलं आणि फलंदाज विनीत यांचा एक इम्पॅक्टफुल खेळ आता इथून थांबतोय. बाद. मध्ये मयूर मर्दे, एक दिग्गज खेळाडूंमधला एक, ज्याचं नाव सातत्याने त्या लिस्टमध्ये शुमार असतं, ते दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. येता क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. जरी एक षटकार आणि एक चौकार आला असेल या षटकामध्ये, परंतु विघ्नेशने स्वतःला सावरलं. मागचे शेवटचे 3 बॉल ज्यांनी डॉट घेतले, ज्यामध्ये एक विकेट देखील मिळवून दिली. 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला पहिल्या डावाचा खेळ चालू असताना धाकटी डहाणू संघ बॅटिंग करते. 35 वरती 2 गडी बाद. घेऊया एक ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मॅच.
करणं प्रीतमसाठी थोडंसं कठीणच राहिलं. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. या वेळेला क्लीन बोल्ड, मधली यष्टी वाकवली. प्रीतम बारीचा मात्र इथे विकेट घेत असताना सेलिब्रेशन एकदा वेगळ्या प्रकारचं होतं, जिथे आपण पाहतात मयूरनं खूप चांगली गोलंदाजी. गॉन. चेंडू जर मयूरचा ॲज कंपेअर या दुसऱ्या बॉलमध्ये पहिल्या चेंडूनं भरपूर वळण घेतलं बाहेरच्या दिशेनं. तदनंतर हा दुसरा बॉल होता तो खऱ्या अर्थानं आपण पाहतात क्विकर वन टाकला, जिथे त्या बॉलला फक्त वेग दिला, चेंडू टर्न झाला नाही आणि आपण मयूरचा स्वॅग पाहताय. खऱ्या अर्थानं आपण पाहतात खूप जबरदस्त चेंडू. ज्या वेळेला तुम्ही मोठ्या फलंदाजाला बाद करता, संघासाठी खूप गरज असते, त्यावेळेला तुम्ही उभे राहता, त्यावेळेला एक आत्मविश्वास दुणावला जातो आणि तो सध्या आता मयूरचा वाढला असेल, जिथे यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. पहिला बॉल भरपूर बाहेरच्या बाजूने वाळला, तदनंतरचा बॉल आतमध्ये येणारा राहिला. ही गुणवत्ता, ही वैविध्यता तुम्हाला निश्चित स्वरूपात टिकवावी लागते गोलंदाजी करत असताना. ज्या वेळेला तुम्ही फलंदाजाचा मार वाचवायचा असेल तर तुमच्याकडे वैविध्यता असणं गरजेचं आहे आणि ते मयूरनं दाखवलं. चांगली गोलंदाजी करतात. 35 वरती धक्के 3. धाकटी डहाणू संघ बॅटिंग करते. नुकताच फलंदाज दाखल झालेत अनिकेत. एका बाजूला मयूर आहेत. मयूरच्या साथीने आता लढावं लागेल 10 बॉलमध्ये. जे काही करायचं आहे ते आत्ता करा. 10 बॉलमध्ये तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. जिथे आता 35 झालेत, इथून 20 जोडले 55 होतील. संध्याकाळचं सत्र तेवढंच सोपं नाही. या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका तर जरूर खेळले. क्षेत्ररक्षक आहेत विघ्नेश आणि टिपतात कॅच. संपलाय खेळ. दुसरा विकेट इथे देखील मयूर प्राप्त करतायत. गॉन. का प्लीज, कारण येणाऱ्या काळात एक इनिंग आणखीन आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करतोय की आपण जेवढा जास्त वेळ घ्याल त्या अनुषंगाने दुसऱ्या इनिंगमध्ये थोडासा त्रास होईल. समसमान क्रिकेट व्हायला हवं. ज्या पद्धतीनं अपोलो चिंचणी संघ तुम्हाला आता उजेडाच्या सत्रात गोलंदाजी पूर्ण करतायत, तर त्या अनुषंगाने त्यांना देखील तो वेळ मिळायला हवा. महत्वाची स्पर्धा आहे. प्रत्येकाला वाटतं की कुठलीही चूक आमच्या समेत झाली नाही पाहिजे, त्या अनुषंगाने वेळेला कव्हर करत चला. 35 धावा धावफलकावरती आणि 4 धक्के. गोलंदाज तयार होतील. इथे आपण पाहतात खूप चांगला चेंडू, कन्व्हिन्सिंग लाईन. फलंदाजाला नाही स्टेप आउट करू दिलं, नाही एक मोठा फटका खेळू दिलं. जिथे आपण पाहतात गुड लाईन स्पॉटला पिचिंग, अगदी आपण पाहतात फक्त सिंगल डबल ह्या गोष्टीशिवाय काही दुसरं मिळालं नाही. चित्याच्या चपळाईनं करण आपल्याला पुढे येताना बघायला मिळाला आणि तेवढाच वेगानं थ्रो देखील जयेश रावरे यांच्या हातामध्ये. सध्या 4 बॉलचा खेळ झालाय आणि 4 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 38 धावा झाल्यात. या बॉलवरती 3 रन पळून परिपूर्ण केल्या. फलंदाज एका बाजूला आपण पाहतायत हार्दिक होते आणि हार्दिक यांनी पहिल्याच बॉलवरती 3 रन पळून वसूल केल्यात. मयूर मर्दे आहेत. मयूरकडून येणाऱ्या काळात अपेक्षा भरपूर आहेत. अपेक्षांना पूर्तता देणारं नाव मयूर अनेक वेळा राहिलेलं आहे. आज काय करतो हे महत्वाचं आहे. पुढचा बॉल या वेळेला डाऊन द ट्रॅक, समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंग ऑफचे खेळाडू आहेत, बॉलला फील्ड करतायत. त्यांच्या माध्यमातून फील्ड झाली, फेकी देखील ॲक्युरेट आली, सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साहाय्याने 39 धावा. मयूरची गोलंदाजी या षटकामध्ये जबरदस्त राहिली, जिथे त्यांनी 5 बॉल हाताळले आणि खऱ्या अर्थानं फक्त 4 रन खर्च केले आणि 2 गडी इथे देखील त्यांनी बाद करण्यात त्यांना यश मिळालं. शेवटचा बॉल आपल्या स्पेलला संपवण्यासाठी मयूर तयार. इथे देखील चेंडू चांगला हाताळला. शॉर्ट थर्डमॅन मध्ये चेंडू जाईल, ट्रॅव्हल होईल, सिंगल नाही मिळणार. षटक संपलंय चौथं आणि चौथ्या षटकाचा ज्या वेळेला खेळ संपतो त्यावेळेला 39 धावा. आमदार जिल्हा प्रमुख ट्रॉफी सातपाडीचं हे आयोजन आणि विश नेटवर्क 3 दिवसात या स्पर्धेला 1 लाखाच्या वरती व्ह्यूअर्स जॉईन झाले. त्या सर्व व्ह्यूअरशिपचे आम्ही आभार मानतोय.
सातपाडी गावात ही स्पर्धा कधी होईल कसं असेल या सगळ्या गोष्टींची चर्चा होती आणि या यूट्यूबच्या माध्यमातून 1 लाखाहून जास्त प्रेक्षक इथे जोडले गेले. त्या सर्वांचे आम्ही हार्दिक स्वागत करतोय, आभार मानू इच्छितो. ध्रुव 11 सातपाडी या संघाच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धेचं नियोजन झालं, एक चांगला प्लॅटफॉर्म सेट झाला, अनेक खेळाडूंसाठी एक चांगली उपलब्धी झाली आणि ज्यामध्ये अनेक खेळाडूंनी स्वतःला सिद्ध केलं. 4 षटकांचा खेळ संपला, 39 धावा आणि 4 धक्के अशी स्थिती तुम्हाला बॅटिंग करत असताना धाकटी डहाणू बघायला मिळते. जयेश आलेत. वा, पहिलाच चेंडूवरती जयेशच्या विपक्षात आक्रमण. ऑन साइडला एंड बदलल्यानंतर आता मयूर मर्दे आपल्या फॉर्म मध्ये परत. षटकार का होईना इथे आलेला फटका महत्वाचा होता. काका देखील बाल्कनी मधनं व्ह्यू बघतायत, मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. स्कोर कार्डला धावसंख्या 45 आणि धावसंख्या 45 न इथे येणाऱ्या काळात पुन्हा एकदा सर्वसाधारण चेंडू मयूरसाठी. इथे आपण पाहतात ही मेजवानी जयेश यांच्याकडून झाली चुकी. हा बैल मुझे मार ज्या पद्धतीचा चेंडू होता, चुकीला माफी नाही. भरपूर शॉर्ट पद्धतीचा ज्यामध्ये वेगही नव्हता. अगदी आपण पाहतात विकेटच्या मागे जाऊन खेळले आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर ठोकून दिला, पाठवून दिला. आता वेग वाढलाय. धावसंख्या 51 या फलकावरती आहेत. गोलंदाज तयार जयेश. इथे अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी वेगाने समोरच्या दिशेने फटका खेळलाय. शेवटच्या षटकात धावांचा पाऊस, धावांचा वेग, जिथे आपण पाहतायत मयूरची बॅट खूप चांगल्या पद्धतीने बोलते. 2 षटकारानंतर आता चौकार 4. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. 55 वरती स्कोर कार्ड, आल्हाददायक स्कोर कार्ड उभा केलाय. पुढचा बॉल जयेश यांचा. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतायत चेंडू बराच काळ हवेत राहिलाय. 1 बाउन्स न फील्ड होईल. फेकी येते तदवरती जर आपण पाहिलं तर आता कॉम्प्रोमाइज होते आणि ते करणं लाजमी आहे. मयूरनं ज्या पद्धतीने फलंदाजी केली, हार्दिकनं सांगितलं हरकत नाही, मयूर स्ट्रायकिंग एंडला असणं गरजेचं आहे. जाऊन पोहोचते ती म्हणजेच अब तक 56 रन ऑन दी स्कोर कार्ड. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर इथून 2 बॉल येणं बाकी आहेत. मयूरची बॅट शेवटच्या षटकात खूप चांगली बोलली आणि ती बोलणं गरजेची देखील होती. इथे देखील आपण पाहतायत ज्या बॉलला फ्लाईट जास्त दिली. ॲज एक्सपेक्ट मयूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यावेळेला थोडासा फ्लाईट दिला, लालच दिली आणि त्या अनुषंगाने आपण पाहतायत सध्या जर आपण तपासून पाहिले तर शेवटचा बॉल बाकी. इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतील. 5 षटकांचा खेळ चांगला राहिला. शेवटच्या षटकात 17 रन आल्या. त्या अनुषंगाने ग्राफ वाढला आणि एक सन्मानजनक स्कोर कार्ड उभा केला मयूरचा. त्यामध्ये सिंहाचा वाटा राहिला. 57 धावा 56 धावा फलकावरती लागल्या आणि 57 धावांचं एक चांगलं टार्गेट सेट केलं. या 57चा पाठलाग कसा होईल हे दुसऱ्या डावामध्ये आपण बघणार आहोत. ज्यावेळेला प्रत्यक्षात दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती एक सिनियर कॉमेंटेटर ज्यांनी आपल्या आयुष्यातले भरपूर वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटला दिली, लेदर बॉल क्रिकेटला दिली, या स्पर्धेचे मुख्य समालोचक दीपक संके सरांना मी आमंत्रित करतोय मायक्रोफोनवरती आणि आजच्या दिवसाची रजा घेतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच. अरे चला ना.
ग्रामीण शिवसेना युवा सेनाचे पदाधिकारी आहेत. नितीन आगिवले काल देखील आमच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेचे तालुका प्रमुख आहेत. काल देखील सुनील पाटील साहेब शिवसेना पालघर तालुका समन्वयक हे आज आपल्यात आले होते. त्यांनी देखील मोठ्या शुभेच्छा स्पर्धेत. कुमार माळी युवासेना पालघर विधानसभा अध्यक्ष हे पदविभूषण एक खरोखरच मोठं व्यक्तिमत्व. हिरेश भाऊ चौधरी शिवसेना शाखा प्रमुख सातपाटी यांच्या आयोजनामार्फत मॅचेस आपण बघत आहात. विनोद अमृत चौधरी आपले सहर्ष स्वागत करत आहेत. खूप मोठ्या शुभेच्छा या साहेबांनी आपल्याला दिल्यात. मंदार अमृत चौधरी यांनी देखील खूप मुंबईची मंडळी आहेत, यांनी देखील खूप या स्पर्धेसाठी मोठं प्रोत्साहन केलं आहे. ग्रीत ग्राफिक्स हे तुम्ही बघत आहात. आणि आता बघा 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात असताना अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा आपण पाहत आहात. आमदार जिल्हा प्रमुख सचक ध्रुव इनन सातपाटे आयोजित शिक्षकचा चेंडू वापरला गेला आहे. असंख्य लोक असं म्हणतात ना, एखादी युवती आवडली की प्रेमात पडतात. ओके, चला घाई करा प्लीज. क्षेत्ररक्षण सजवा डहाणू संघ क्षेत्ररक्षण सजवा, जेणेकरून बॅड लाईट होता कामाने. सूर्य अस्ताला गेलाय आणि फलंदाजाला विनंती आहे की एखादा फलंदाज बाद झाला तर आपण लवकरात लवकर जाण्याची उभा करा, जेणेकरून आपल्याला अंधार होणार नाही. अपोलो चिंचोली आपल्यासाठी सूचना आहे. फलंदाज बाद झाला तर लवकर लवकर आपण, जेणेकरून आपल्याला अंधार होणार नाही. बघूया अतिशय दर्जेदार स्पर्धा. आणि बघता बघता 1 लाख व्ह्युअर्स या स्पर्धेला आतापर्यंत मिळालेत. खरोखरच 1 लाखाच्या वर झाला आहे, कारण स्पर्धा तेवढी देखणी आहे, आयोजन सुंदर आहेत, प्रेक्षक चांगले बघतात. आणि त्याच्यापेक्षा 20 नेटवर्कचा क्लास चांगला आहे. बघणाऱ्यांना अप्रतिम वाटते. आज जशी भारताची टेस्ट मॅचची टी व्ही एखाद्या घरात ऑन करा आणि समोर मोबाईल सवा, सेम तशीच तशी तुम्हाला बघायला मिळेल. उत्कृष्ट दर्जाचं समालोचन देखील आम्हाला पाहायला मिळतं आहे. माझ्यासमोर 2 दिवस आदरणीय व्यक्तिमत्व प्रमोदजी शेडगे होते, कालच्या दिवसात आदरणीय व्यक्तिमत्व मनोजजी पाटील होते. आज देखील आमचा युवा समालोचक, माझा आवडता एक युवा समालोचक ज्याला मी म्हणे तो पाहायला मिळेल, उत्कर्ष पाटील हे देखील माझ्यावर अजून 2 दिवस आहेत. तर अतिशय अशा पद्धतीने चांगली पंचगिरी अशी बघायला मिळते. प्लीज चला मॅच स्टार्ट करा. सूर्य अस्ताला चालला आहे, जेणेकरून प्रत्येकाला मॅच सूर्यप्रकाशात चक्क उजेडात खेळता यावी. विजयासाठी धावा करायच्या त्या 57. सलामीची जोडी तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला स्ट्राईकला आहे तो म्हणजे अतिशय दर्जेदार रावखुरा फलंदाज अंकुश, आणि दुसऱ्या साईडला काय ज्याने आपल्या काळामध्ये अनेक स्पर्धा गाजवण्याचं काम केलंय तो करण रावरे. प्रीतम बारी गोलंदाजी घेऊन जातोय. धाकटी डहाणूचा बारी समाजाचा हा एक महावाजलेला खेळाडू ज्याने अखातामध्ये देखील आपलं नाव कोरलंय, म्हणजे ओमान दुबईमध्ये आपल्या खेळ लोकांना प्रेमात पाडलंय. ओहो, काय चेंडू झुगारलाय. पहिल्या चेंडू मध्ये नाही, इथे तिथे जातो चौका सीमा पलीकडे. हा प्रकार जर तुम्ही पाहिलात ना, कॉलेजमध्ये पहिल्याच दिवशी जायचं आणि एखाद्या गोळक्याने कोणाचं लक्ष वेधून घ्या, तशा पद्धतीने चौकार बघायला मिळतोय. आणि मी सुरुवातीला तुम्हाला की या फलंदाजाकडे ऑफसाईड एवढी भरगच्च आहे ना, भरभरून फलंदाजी चांगली करायला बघतोय. जाई जेवी मोगऱ्या चाफ्याच्या फुलामध्ये एखाद गुलाब कसा चमकतो तशा पद्धतीने हाफ षटका सजवला गेला. अफलातून बॅटिंग, क्लास कव्हर ड्राईव्ह. पुन्हा प्रीतम बारी आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतोय. राईट आर्म राऊंड. ओ हो, काय सुंदर फ्लेक केला गेला. पायावरचा चेंडू हलक्या बॅटने ढकलला गेला. चेंडू गेला डीप स्क्वेअर लेगच्या रिझनला. थो करेमध्ये 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. 5 धावा झाल्यात. पहिलं षटक मार्गस्थ करता प्रीतम बारी नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. पहिला ISPL खेळणारा, ओमान दुबई अशा एखादी देशामध्ये आपल्या संघासाठी खेळणारा निलेश फायटर या संघाकडून हा खेळ तुम्हाला उद्याच येताना बघायला मिळाला. आणि निलेश फायटर संघ जो बघितला निश्चित आदरणीय यतीनजी जाधव यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. समोर करण रावरे, प्रीतम बारी राईट आर्म राऊंड विकेट मारा करतात. थर्डमॅन गली, फाईन लेग, स्क्वेअर लेग. बॅटची एज घेतला आहे. गुड किपिंग. खूप सुंदर क्षेत्ररक्षण मयूर यांच्याकडनं बघायला मिळते. काय चपलट्या माणसाकडनं बघायला मिळते हो. मोर ज्याप्रमाणे पिसारा फुलवतो आणि पिसारामध्ये रंगाने प्रत्येकाची मनं जिंकतो, तसं मयूर आपल्या खेळाच्या ॲथलीटपणाने प्रत्येकाची मनं जिंकताना. डहाणू गावाचा आज देखील डंका आहे. ज्या आपल्या पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला मी सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं की हेमंत मर्दे, प्रशांत मर्दे, वशिदास गुरु हे असे मोठमोठे फलंदाज, नंदेसारखा गोलंदाज, राकेश बारीसारखा गोलंदाज हे आपण पाहिलेत. चेंडू फ्लिक केलाय सरळ हवेमध्ये. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातो. झेल पकडेल का? 1 धाव बघायला मिळाली. चेंडू क्षेत्ररक्षण होईल का? नाही. इथे चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. डीप मिडॉनच्या रिझनला चेंडू जातोय. चांगला फटका बघायला मिळतोय करण रावच्या बॅटमधून. इथे जातो चेंडू सीमा पलीकडे. मधला या चेंडूचा चेंडू खोदून काढला गेला. चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला मिड विकेट मिडॉनच्या रिझनला. 9 धावा फलकावर लागल्या जातात. अतिशय रंग भरणारा सामना इथे बघायला मिळतोय. आजची संध्याकाळ कोणाच्या नावावर होते बघूया. काल संध्याकाळ झाली ते नवापूरच्या नावावर.
एकच नाव परेश परेश बुम बुम बुमरा पी पी परेश असं तुम्हाला बघायला मिळतंय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. शॉर्ट ऑफ लेन ही खरी कुवत होती. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही प्रीतम बारीला बघा तशी धगधगती आग टाकण्याचं काम ते केलं, ताशी 130-40 प्रति किलोमीटर. पण नंतर कसं आहे माहिती आहे का, नुसतं पेच चालत नाही, चेंडू तुम्हाला फिरवता आला पाहिजे तेव्हाच बाकी गोलंदाजाचं कस लागते. आणि अशा पहिल्यांदा आता 9 धावा चांगली गोलंदाजी आता म्हणता येईल. कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक 10-12 दॅट्स अ गुड बॉलिंग. हो यॉर्करने त्या चेंडू तेवढ्याच चांगला पहिले खेळून काढला करण रावरे आणि चेंडू शॉर्ट मिडॉनच्या रिझनला फील्ड इन थ्रो करेपर्यंत 10 धावा. या पहिल्या सेटला बॅट घेऊन जा, आमच्या आयोजकाकडे द्या, जरा व्हॉलेंटियर जा प्लीज. अपोलोच्या संघाकडे ज्या बॅट देतील त्या घ्या आणि पोचवा, जेणेकरून अंधार होणार नाही. डीजे जाणं जाता जाता एखादं आम्हाला चांगलं तुमच्या आवडीचं गीत दिपेश जाणू डीजेचं आपलं बघायला. कशीच महिना आहे तो पहिला येणारा गुरुवार येता गुरुवारी येईल तो बघायला मिळतो. आणि तेव्हापासून साईबाबाच्या पदयात्री पालखी चालू होतात आणि तुम्ही सुंदर गीत वाजवलं त्याबद्दल तुमचं अनेक अनेक धन्यवाद. शिर्डी वही जाते हैं जिनको साईबाबा बुलाते हैं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे पहिलं षटक संपलं. 10 धावा विजयासाठी धावा करायच्या आहेत. त्या 5 षटकामध्ये 57 धावा करायच्या आहेत. आता बाकी गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते तो हर्ष नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. नवोदित अपकमिंग यंग टॅलेंट हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. 1 वर्षात तब्बल 11 स्पर्धा जिंकण्याचा महाकाय विक्रम ज्या दाखतील अनुषंगावर आहे. एकेकाळ अधिराज्य गाजवलं, फिल्डिंगवरती मॅच जिंकण्याचं नुसतं काम केलं. अपोलो चिंचणी करण रावरे मॅन स्टार फ्रॉम चिंचणी गोकुळ नगरी. आणि एका साईडला तेवढाच दर्जेदार फलंदाज डावखुरा बघायला मिळतोय. उत्कर्ष दर्जाचे दोन्ही डहाणू तालुक्यातले नामांकित असे संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. फुल टच चेंडू, इथे चेंडू जातो डिस्कव्हरच्या रिझनला. 1 धाव 2 धाव चेंडू सीमापलीकडे जातो का आणि दॅट्स अ नो बॉल घोषित केला. यस हाईट फॅक्टर कॉम्ब्रेच्या खूप वरती छातीवर चेंडू होता. नो बॉल प्लस 4 म्हणजे धावसंख्येवरती 5 नाही, धावसंख्या होते ती म्हणजे 15 आणि आता नो बॉल प्लस फ्री हिट आहेत. काय जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. राहिलेल्या त्या आठवणी, दिल्या गेल्या देणगी, कोरल्या त्या लेणी वेरूळच्या पाहणी, अशा पद्धतीने ते रेखा लिहिले गेले तशा पद्धतीचा सामना या श्रॉफ मैदानावर ऐतिहासिक वारसा लाभताना तुम्हाला पाहायला मिळतोय. व्हॉट अ क्रिकेट. क्रिकेटचा संघर्ष, क्रिकेटचा स्वाद, क्रिकेटचा आस्वाद हा इथे उपभोगता येतोय. ओव्हर पिच चेंडू मोठा फ्लो करायला गेले, चांगला ड्राईव्ह केला कसा 1-2 धाव बघायला मिळत असती. पण शेवटी आपण म्हणतोय हो तिथे जो असतो फ्लिक ऑफ सेकंदामध्ये तुमच्या हातून काय घडतं हे बघायला मिळायला बसते. अतिशय दर्जेदार मॅच तुम्हाला बघायला मिळते. एका साईड धाकटी डहाणू विरुद्ध एका साईड अपोलो संघ चिंचणी हा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. उद्याच्या सत्रात तुम्हाला पाऊन सूत नवली बघायला मिळेल, मॉडर्न शिरगाव बघायला मिळेल. उद्या देखील तुम्हाला नामांकित संघ बघायला मिळतील. हर्ष खूप चांगली गोलंदाजी आता हर्षने केलाय. फुल टच चेंडू धाडलाय विमानाच्या परवानीत उंच उंच जाताना बॉम्बे टू गोवा पाहताना चेंडू जातो सीमा पार. 6 धावा. आज बाकी आपला सासूरमध्ये राहताना भाऊजी काय चमकतात, होय पाहिलो का आपलं भाऊजी काय खेळतोय असं इकडे बघताना गावायचा जावाई म्हणून इथे बघायला मिळतोय. चिंचणी गावचा सुपुत्र. पण आज बाकी आपल्या सासूरवाडीमध्ये आपल्या खेळाच्या प्रगतीवर नाव करत असताना या स्पर्धेवर नावाचा धावाचा उल्लेख करताना बघायला मिळतो करण रावरे. शिंदेशाहीचं गाणं घ्या ना, ज्या प्रल्हाद शिंदेने आपल्याला जलगत सख्य पंढरीला सत्यानाची महाकथा हे गीत आज देखील ऐकल्यानंतर शिंदेशाही बाणा बघायला मिळतो. आनंद शिंदे नंतर मुलाचं गाणं काय ग्लास बघायला मिळालं. या महाराष्ट्राला भक्तिमय वातावरणात ज्या माझ्या शिंदेशाही गाणं घेत त्यांचा अप्रतिम मॅच. 21 धावा फलकावर लागतात. महागडा षटक हाताळतोय पण चांगली क्वालिटी, चांगली क्षमता आहे गोलंदाजाकडे कमबॅक करण्याची. पुन्हा चेंडू टटवला आहे, बॅटची एज घेऊन चेंडू जातो शॉर्ट मिडॉनच्या रिझनला. 1 धाव बघायला प्रीतम क्रिकेट पोहोचता, दुसरी होईल का यशचं कॉलिंग दरम्यान नाही. एकच धाव तिकडे पुण्याची तुम्हाला बघायला मिळते. आणि या एका धावांचा विचार केला धावसंख्या होते 22 धावा फलकावर लागल्या जातात. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला करण रावरे मॅन इन फॉर्म 8 चेंडू 16 धावा आणि दुसऱ्या साईडला डावखुरा फलंदाज अंकुश तुम्हाला बघायला मिळतो 2 चेंडू 5 धावा. समालोचन करताना जो मॉनिटर दिलाय ना आम्हाला विश नेटवर्क त्याच्यावरची माहिती बघायला मिळते. थँक्यू सो मच. विश नेटवर्कच्या माध्यमातून समालोचन करण्याचं आमचं 60% भार ते कमी करतात. ह्याच्यामुळे हे तुम्हाला चांगलं पुस्तक करणं आम्ही तुमच्यापर्यंत मांडू शकतोय.
वेल नॉन क्वालिटी, वेल नॉन कंट्रोल आणि एक्झिक्युटिव्ह ज्या पद्धतीने तुम्ही करता, सामना रंगवतात, लोकांना देखणं तुम्ही चित्रीकरण दाखवतात, तुमच्या संपूर्ण कॅमेरामॅनचं, डिजिटल वर्कचं, तुमच्या मालकांचं, विशाल पाटीलचं मनापासून धन्यवाद. आणि असंच प्रेम या स्पर्धेवरती करा. आयुष्यात कधी विसर नाही की स्पर्धेची सुरुवात पहिली मॅच महिलांकडनं झाली. और आमची माय भगिनीचं रक्षण करण्याचं काम या छत्रपती राजांनी केलं. त्याची प्रथा इथं पहिल्यांदा पाडली गेली आणि आयुष्यात महाराष्ट्राच्या कानाकोर आत्तापर्यंत जे घडलं नाही तो इतिहास महिलांची मॅच करून इथे घडवलं गेलं. थँक्यू सो मच हिलेश भाऊ, थँक्यू सो मच ध्रुव 11. अंकुश आपल्या षटकाला पुढचा कसं गोलंदाजी बघूया. बॅट एज घेतलाय, चेंडू जातोय इथे, बाकी थोडीशी फ्लमिंग होते पण चेंडू थांबवलं गेलं. गलीच्या रिझनला एक धाव पुण्याची तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाने सुद्धा तुम्ही विचार केला धावसंख्या होती ती 22 धावा, 23 धावा. चला 23 धावा तुम्हाला बघायला मिळतात. अतिशय रंगतदार लढत आपण इकडे बघत आहात. 57 धावाचं टार्गेट आहे. पुन्हा चेंडू टटवलाय, पुन्हा जातोय सीमा पलीकडे, 6 धावा. मावळत्या सूर्याला आणि रात्रीचा उजेड देणाऱ्या चंद्राला सलाम कसा करावा हा षटकार इकडे बघायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंगला बॅट घेऊन जायचं मैदानात. आजमध्ये आयोजक जा, आमचे व्हॉलेंटियर प्लीज, आमचे व्हॉलेंटियर तुम्ही नका जाऊ, जे रूल्स फॉलो ते करावे लागतील. काय बॅटिंग बघायला मिळेल. करण रावडीच्या बॅटीतून हा मला वाटतं दुसरा षटकार बघायला मिळतोय. खराब गोलंदाजी, खूप खराब गोलंदाजी. 22 धावा या षटकामध्ये मोजल्यात, या गोल झाल्यात टोटल आणि स्वतः करणच्या 22 धावा झाल्यात. बघा कशा पाहिजे चेंडू होता, कशा पाहिजे काय ऍक्शन उठला बघायला मिळते. बघा कसे यस, बघा फुल टच चेंडू डीप मिडच्या डोक्यावरनं सरळ धाडला जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर तिथे मिळतात तुम्हाला 6 धावा. 29 धावामधल्या 22 धावा या करण रावल्याच्या आहेत. अंकुश खेळतो 3 चेंडू 6 धावा आणि 5 चेंडू मध्ये आतापर्यंत हर्ष याने 19 धावा दिल्यात. जबरदस्त मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. रसिक व मायबाग प्रेक्षकांचं 1 लाखच्या वरती व्ह्यूअर्स आतापर्यंत तिसऱ्या दिवसात आम्हाला भेटलेत. ओ गुड फील्ड, गुड फील्ड. कोणता शतक होता, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. दरम्यान षटक सोबत 2 आणि 2 षटकाच्या समापन फलकात धावसंख्या लागल्या ती 29 धावा या इथे फलकावर बघायला मिळतात. चला मीटिंग कमी करा, थोडीशी घाई करा, बॅड लाईट होणार नाही आणि बॅड लाईट झाली तरी मॅच काही थांबणार नाही, नोंद घ्या. चला पंच तुम्ही देखील सांगा, मध्ये जाऊन कधी सांगत जा. कधी कधी पंच आपण बघतोय काही ठिकाणी स्वतः जातात आणि स्वतः सांगतात की चला बाबा. चला प्रीतम बारी, तुम्ही मोठे क्रिकेटर आहात, देश विदेशावर तुम्ही खेळत असाल, वेळेचं महत्त्व तुम्ही जाणतात. मीटिंग कमी. आता 18 चेंडू आणि 28 धावा. 18 चेंडू 28 धावा. काय क्रिकेट खेळला गेलाय. मोठ्या सामना 6 षटकाचे 5 षटकाचे बघायला मिळतात. बोथ झॅन्ड म्हणजे दोन्ही यांनी खेळणारी पहिली एकमेव स्पर्धा पालघर तालुक्यामध्ये तुम्हाला बघायला मिळते. इथून तुम्हाला मॅचचं समीकरण बघायचं असेल तर 18 चेंडू 28 धावा. निश्चितच खरोखर दर्जेदार स्पर्धा इकडे बघायला मिळेल. थोडीशी घाई करा मित्रांनो प्लीज, जेणेकरून अंधार होऊन देऊ नका. दोन्ही संघाला चक्क सूर्यप्रकाशामध्ये मॅच खेळता आली पाहिजे. आता बाकी मॅचचं सिच्युएशन तुम्ही बघितलं तर 2 षटकात 29 झाल्यात. इथून हार्दिक नावाचा गोलंदाज क्षमता आहे हार्दिककडे चांगली गोलंदाजी करण्याची. 18 चेंडू 28 धावा आणि जमेची बाजू अपोलोकडे यांचे सगळे विकेट बाकी आहेत. मॅन इन फॉर्म करण रावलेला आपण बघत आहात, अंकुशला बघत आहात. अंकुशची फलंदाजी तुम्ही अगोदर देखील बघितलं अगोदर सामन्यामध्ये. आता बाकी फील्ड सेटलमेंट बदलल्या. 4 खेळाडू सर्कलच्या आज जे तुम्हाला कौमध्ये बघायला मिळतात विकेटच्या बिहाइंडला आणि संपूर्ण 5 खेळाडू जे विकेटच्या फ्रंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. डीप कव्हर बघायला मिळते, डीप एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळते. लॉंग ऑफ, मिड विकेट, डी स्क्वेअर लेग. ओहो खराब गोलंदाजी. पण इथे बाकी सापडल्या जाळ्यामध्ये, इथे सापडल्या जाळ्यामध्ये. शॉर्ट ऑफ लेन खूप चेंडू होता, जाणून बुजून टाकला असावा आणि मोठा झटका बसतोय, बाद होतोय तो अंकुश नावाचा डावखुरा फलंदाज. पहिला झटका मिळतोय अपोलो संघाला. 29 धावावरती बाद झालाय अंकुश. चला एक गाणे ऐकणार आहोत. फक्त समोरचे धावतो तुम्हाला बघायला मिळेल, कारण शासनाचा आदेश असल्याशिवाय आपण कोणते काम करू शकत नाही. रूल्स अँड रेग्युलेशन फॉलोज करण्याचं काम करत असला. बॅट्समन जरा लवकर जा आणि बॅटर येईपर्यंत तुमची मीटिंग संपवा. बॅट्समन गार्ड घेईपर्यंत मीटिंग संपवायची आहे. अतिशय बघा कशा पहिले कॅच घेतला, अप्रतिम. झेल कोणी घेतला हा? अविनाश. निश्चितच अविनाश इज अ गुड फिल्डर.
आता बाकी विघ्नेश नावाचा घातक फलंदाज जातो. गत सामन्यामध्ये गेलेली मॅच यंग ॲच्युअल बरोबर पराभूत होता त्याने विजय संपादन करून गेलं आणि त्या मॅचचा सामनावीर पुरस्कार मॅन ऑफ द मॅच घेतलेला खेळाडू आता मैदानात जातोय. अपोलो संघाकडे आजच्या दिवसात जर तुम्ही पाहिलं तर आम्हाला 6 फलंदाज हे पाहायला मिळत आहेत. नवोदित आहेत, बरेचसे प्लीक नाही आहेत, पण 2 फलंदाज त्यांच्याकडे अजून असे आहेत की ज्यांच्याकडे जर त्यांना संधी मिळाली तर संधी सोन्याचं करू शकतात. अपोलो चिंचणी एक नावाजलेला संघ, अनेक नामवंत क्रिकेटपटू त्या खेळाडूंनी आपल्याला दिलेत. डहाणूचा संघ म्हणजे किती वर्षापासून आहे हो, अजूनपर्यंत त्याची धगधग त्याग तुम्हाला ठेवतात. पूर्वीच्या काळात डहाणू संघ सांगितला की नरपड, डहाणू, गुंगवाडा, तड्याळा या भागाचा संघ एकत्र यायचे आणि संघ तो खेळताना आपल्याला पाहायला मिळायचा. काय प्रशांत नकरेची बॅटिंग, काय प्रशांत गोलंदाजी, बारी समाजाचा नंदेश नावाचा तो बॉलर, डावखुरा फलंदाज आपण पाहिलाय. वशिराज अंबेरीचा तो क्लास आपण पाहिलाय. गणेश आमच्यात नाही आहेत, निघून गेले. गुरु बॅटर बघितलेत. अनेक फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी हाताळतो हार्दिक. यॉर्कर लेनचा चेंडू चांगल्या पद्धतीने खाली ड्राईव्ह केला. चेंडू डीप लॉंग ऑफच्या रिझनला जातो. फील्ड एंड ड्रो करेपर्यंत पुन्हा एकदा 1 धाव हे आपल्याला बघायला मिळतात. 30 धावा या फलकावर लागतात. अजून देखील तुम्हाला 27 धावा करायचे आहेत. हार्दिक तांडेळ हा आमच्या गुरुचा मुलगा, म्हणजे अनेक बापांची मुलं आमचे जुने जाणते क्रिकेटपटूंचे छोकरीकडे आम्हाला खेळताना बघायला आनंद वाटतंय. वशिदाच्या मुलालाच बघायला मिळाला, कारण वशिदाचा कव्हर ड्राईव्ह जो आम्ही पाहिला अफलातून बॅटिंग एमआरच्या चेंडूमध्ये. SLBची ती बॅट अजून देखील आठवते. छोटा प्लेन चेंडू फसू शकतील, इथे फसू शकतील जाळ्यामध्ये, कारण चेंडू हवेत गेला. गुड कॅच. मी म्हटलं ना केव्हा कलाटणी घेईल. हार्दिककडे क्षमता, मी अगोदर म्हटलं होतं की या गोलंदाजाकडे शॉर्टा प्लेन चेंडू टाकून गोलंदाजीमध्ये विकेट घेतो. पूर्वीच्या काळामध्ये पालघरचा जयमाठ संघ असा होता. किरण पाटील, सुनील पाटील, अजय तायडे हे खेळाडू खेळायचे आणि किरण पाटील हा असा गोलंदाज, आर्यनचं मैदान तर खूप मोठं होतं, 52 लांब होती आणि शॉर्ट ऑफ प्लेन टाकून विकेट काढायचा. तशा पद्धतीचे बघा दोन्ही विकेट हे त्याने शॉर्ट ऑफ प्लेन चेंडूमध्ये घेतले. अंकुशला फसवलं शॉर्ट ऑफ प्लेन चेंडूमध्ये, आता करण रावलेला फसवलं शॉर्ट ऑफ प्लेन चेंडूमध्ये. म्हणजे मोह माया जाळ्यामध्ये टाकायचं आणि प्रेमामध्ये कोणाला फसवायचं हे क्रिकेटमध्ये इकडे पाहायला मिळालं. म्हणून तो म्हणतात ना हिलेश भाऊ, प्रेमाला उपमा नाही ते देवाघरचं देणं. मे महिना आला की मामा भाच्याचं प्रेम बघतो. मामीच्याचं सुगरण जेवढं असंख्य भाचे मामाच्या गावाला महिन्याला शाळा चालू झाली की मग जून महिन्यात जातात. काय हो, या गावाच्या लोकांचं प्रेम आहे आणि माझ्यावरती खूप खूप प्रेम किनारपट्टीने केलं. आयुष्यामध्ये परतफेड करू शकणार नाही. मग सातपाटी म्हणा, मुरबा म्हणा, तिथून तुम्ही दांडी म्हणा, उछळी म्हणा, आलेवाडी म्हणा, नांदगाव म्हणा. नांदगावमध्ये कोळी समाज नाही, पण भंडारी समाज जो माझ्यावर प्रेम करा ना त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. मग तिथून कुडण म्हणा, चिंचणीचं पूर्ण डहाणू खाडीपर्यंत, तारापूरचं म्हणा, काय काय प्रेम केलं अप्रतिम. जेवढं कौतुक करा तेवढं. आहा, धुमस नाम का ये छेला है, वड़ा पाव ज्यादा खाता है, तीखा मिर्ची चबा के गेंद को दबाता है. काय बॅटिंग बघायला मिळालंय, जबरदस्त शॉट इथे बघायला मिळालाय. इथे धावा बघतात ना, थंडगार वातावरण झालंय, पक्षी घरटामध्ये जातात, गोरज मुहूर्तावर झालं, लक्ष्मीची पावलं घरामध्ये येतात. पण इथे बाकी षटकाराची आतषबाजी फक्त आणि फक्त शॉप मैदानावर आमदार जिल्हा प्रमुख चषकवर बघायला मिळतात. धावसंख्या होती ती 36 धावा. काय मॅच बघायला मिळते. अजून देखील तुम्हाला 21 धावाची आवश्यकता विजयासाठी, 57 धावा विजयासाठी करायच्या आहेत. इथून उरलेत चेंडू 14 चेंडू आणि 21 धावाची आवश्यकता. रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. ओ विथ द बॉल चान्स होता रनआउटचा. विघ्नेसारखा विकेट मिळू शकला असता. व्हाईट बॉल अशा आपल्या 2 धावा फलकावर लागल्या जातात. 38 धावा या फलकावर लागल्या जातात. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. संध्याकाळी मा भगिनी ज्यांचं प्रेक्षक येतात त्याचं मनापासून कौतुक करतो आणि माझ्या भगिनींना विनंती आहे की तुमचा मायाचा पहिला आदर ठेवून ठेवतो. फायनलच्या दिवशी मी मैदानावर या आणि ज्या हिलेश भाऊनी, ज्या संपूर्ण शिवसेनेनी या इथे मॅच आयोजित केला त्या मॅचसाठी तुमचा देखील तेवढाच प्रतिसाद आम्हाला बक्षीस समाज दिवशी मिळायला पाहिजे. ज्या माय भगिनी बघत असतील, ऐकत असतील, त्यांना आग्रहाची विनंती आहे. ओ चेंडू खेळलाय, जातो गलीचारीचा. गुड फील्ड, अफलातून टॅलेंट बघायला मिळतंय. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव बघायला मिळते आणि एका धावाची धावसंख्या होती 39 धावा. 13 चेंडू 18 धावा. आमच्या बहाडोलीचे डिजिटल कॅमेरामन काय सुंदर वर्क करतात. अप्रतिम. त्यांचं देखील मनापासून कौतुक करायला पाहिजे. त्यांच्या आयोजनामुळे, त्यांच्या देखरेखीमुळे, त्याच्या कॅमेरामॅनमुळे, त्याच्या डिजिटलिंगमुळे हे सर्व तुम्हाला विश नेटवर्कमध्ये बघायला मिळते. व्ह्यूवर्स का मिळतात तर तुमचं चांगली क्रिएटिव्ह झालं पाहिजे.
थर्ड अंपायर या. गुड वर्क. बघा हा क्लास आहे, हा पंचगिरीचा दर्जा तुम्हाला बघायला मिळतो. खूप खूप सुंदर आयोजन. जेवढी स्तुती करावी या स्पर्धेची तेवढी कमी. असं नाही की आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही स्तुती करतो. मी आयुष्यात काही तसं करतच नाही आहे. पण जे क्वालिटी बघितलं प्रत्येक खेळाडूने, प्रेक्षकाने अप्रतिम. आता बघायला पाहिजे धावसंख्या झाल्यात त्या 41. म्हणजे आता 12 चेंडू 16 धावा. काय मॅच बघायला मिळते. प्रत्येकांची लक्ष रंगतदार बघायला मिळाला. आणि विशेषतः 66 चेंडूचं मनापासून आम्ही कौतुक करू. ज्या चेंडूची धाटणी तुम्हाला बघायला मिळते. MRA चेंडूच्या पूर्वीप्रमाणे ग्रीप होती. छोटा चेंडू बघायला मिळतो. म्हणजे इथे गोलंदाज देखील चान्स येतो. चांगला कन्वर्ट झाला तर बघायला मिळतो. इथून तुम्हाला 12 चेंडू आणि 16 धावा घ्यायच्या आहेत. बघूया 12 चेंडू 16 धावा निघतील का. येणारच चेंडू. आता प्रीतम बारी अँड बदलून गोलंदाजी करतोय. ज्या गोलंदाजांनी अनेक मैदानं गाजवलीत, ज्या गोलंदाजाने आखाती देशामध्ये देखील लोकांना प्रेमात पाडलाय, असा गोलंदाज बारी समाजाचा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. आता रोजच्या रोज तुम्हाला नवीन नवीन क्रिकेटपटू बघायला मिळतील. मोठ्या स्पर्धा खेळणारा कॉम्पिटिशन बघायला मिळतील. कधी तुम्ही असाल तर कधी नसाल, पण पहिला ISPL खेळण्याचा मान जो तुम्ही मिळवलात आखाती देशामध्ये, दुबई, ओमान इथे देखील जाऊन आपल्या खेळाची प्रभुत्व दाखवणारा. बॅकफुटला गेलाय, चेंडू खेळलाय, चेंडू सरळ डीप लॉंग ऑफच्या दिशेला जातो. एक धाव इकडे पाहायला मिळेल. थोडीशी फ्लॅमिंग झाला, दुसरीला पाहायला मिळेल का. गुड थ्रो. एका चांगला थ्रो केलाय, परंतु चांगली बॅट लँडिंग केली. बघा नवोदित खेळाडू शिकायला पाहिजे की बॅट लँडिंग कशी करावी. अगोदरच्या सामन्यात एक रनआउट कुठे झाला, खूप योग्यपणे पोहोचू शकला नाही. ते 1 मीटर ते 1.5 मीटर त्याने बॅट लँडिंग केली आणि त्याच्यावर सुरक्षिततेमध्ये पोहोचले. धावसंख्या 2 वाढते. बघा ॲक्शन ब्लॅक कशावर थोडी फ्लेमिंग झाली, थ्रो परफेक्ट अँडला केलं आणि कशा पद्धतीने क्रीजमध्ये पोहोचले. व्हॉट अ कॅमेरामन, व्हॉट अ एकदा जोरदार टाळ्या 20 नेटवर्कसाठी वाजवायला पाहिजेत. का 20 नेटवर्कमुळे तुम्हाला ही स्पर्धा तुमचं देखील नाव झालं आहे. सुंदर गुड वर्क. संपूर्ण कॅमेरामन, डिजिटल स्कोरर, मायबाप, रसिक प्रेक्षक तुमच्या विना स्पर्धा नाही. धावसंख्या होते 43. काय रंगतदार लढत मैदानामध्ये बघायला मिळतात. जणू काही इतिहासामध्ये युद्ध कुठे क्रिकेटचं बघावं ते शॉप मैदानामध्ये पहिली लाख मोलाची स्पर्धा जी बघायला मिळते त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते की काय. इथे बाकी त्रिफळाची विघ्नेश, मोठा झटका, कमबॅक. प्रीतम बारीकडे अनुभव आहे आणि म्हणूनच तर ISPL मध्ये त्याची निवड केली गेली. म्हणूनच तर त्याला ओमान, दुबईमध्ये घेतलं गेलं. म्हणूनच तर ठाण्यामध्ये पॅकर म्हणून खेळलं गेलं. अनेक ठिकाणी का त्याला कॅरी पॅकर्स म्हणून बोलवलं जात आहेत. अनुभवाची सांगता दाखवताना आणि अशा मोक्याच्या क्षणी आपला क्रिकेटचा अभ्यासाचा पेपर सोपा करताना हा खेळ तुम्हाला बघा. क्लीन बोल्ड, व्हॉट अ बॉलिंग. विघ्नेश नावाच्या मोठ्या फलंदाजाला परत पाठवलंय. चला पुढे सगळं तुम्ही देखील थोडीशी घाई करा जेणेकरून अंधार होणार नाही. आता बाकी नवीन फलंदाज जातोय तो विनीत. विनीतकडे देखील क्षमता आहे बॅटिंग चांगली करण्याची. 1-2 स्पर्धा त्याने स्वतःच्या नावावर केल्यात. आजच्या दिवसात 38,000 लोकांना आपली मॅच पाहिली. बघा हा आपला क्लास, हा आपला दर्जा तुम्हाला बघायला मिळतोय. आमचे डिजिटल ऑपरेटर खूप चांगले आमच्याकडे माहिती देतात. एक फोटो सेशन उद्याला आपल्याला सकाळी करायचं आहे, आज आपण केलेलं नाही आहे. पुन्हा प्रीतम बारी राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. धन 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 तासी वेग. वंदे मातरम जशी बोईसर पालघर स्टेशनच्या वंदे झमझम करत निघतात तशा पद्धतीने गोलंदाजी निघून गेली. भन्नाट वेगवान मारा काल तुम्हाला बघायला मिळालाय. कालच्या दिवसात वंदे भारताचं जशी बोईसर स्टेशनवरून निघून जात तशी वेगवान गोलंदाजी परतची बघायला मिळाली. समोरची बाईकची लाईट बंद करा ना. समोर समोर बाईकची लाईट. हा तर थँक्यू. काय हुशार व्यक्ती आहेत हो. या गावातून शिकून आम्हाला देखील काय जाता येईल. क्षणार्धामध्ये आदर मारणार आहे.
आता 9 चेंडू आणि 14 धावाचं पृथक्करण आहे. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. रसिक माय बापेक्षाची हजेरी इथे लावायला मिळते. आणि खऱ्या होणं म्हणतात ना की डाव खेळावा खेळांनी रखव बघावा प्रेक्षकांनी. देवाराचं दर्शन घेतात देवाराने तेव्हा भक्तांची साठी होते या परमेश्वरासाठी. हे बघायला मिळते ना, हे फक्त आणि फक्त तुम्हाला आमदार जिल्हा प्रो चषकामध्ये बघायला मिळते. फ्लिक केलाय चेंडू इथे बाकी जातो मिड विकेटच्या दिशेला. एक धाव बघायला मिळते. दुसरी धाव होईल का? इथे बाकी थ्रो देतो पण थ्रो मध्ये थोडी ताकद नाही आहे. बघता बघता 2 धाव पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांची धावसंख्या होते 45. आता बाकी 8-12चं सिच्युएशन आहे. 8 चेंडू 12 धावा बनतील का? जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळतो. सूर्योदयाला गेलाय असणाऱ्या आपला ॲक्रोमॅटिक पक्ष जो असतो किंवा पक्षी असतो त्याच्या उजेडात जाणारा बघायला मिळतात. तशा पद्धतीने इकडे बाकी या उजेडामुळे तुम्हाला मॅच खेळत आहेत. भगव्या छताने आखलेले 4 कॅमेरेमॅनसाठी केलेले ते आमचे 4 सिम्बोमॅटिक मंडप आणि प्रत्येकाला बॅरिकेड हे तुम्हाला बघायला मिळते साई थेमी डेकोरेटरकडनं. गुड बॉलिंग लेग ब्रेक इथे खराब यष्टिरक्षण बघायला मिळते आणि चोरटी धाव. काय रनिंग बिटवीन विकेट बघायला मिळते. 62 किलो वजनाचा गृहस्थ तुम्हाला बघायला मिळाला पण काय रनिंग बिटवीन पाहिलं 22च्या रूपात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघा चेंडू ब्रेक लेग ब्रेक किती बघायला मिळाला. यष्टिरच्या हातातून निसटला आणि बघता बघता धाव पूर्ण केलाय. 1 धाव 22च्या रूपात धावसंख्या होते ती 46. 7 चेंडू 11 धावा. काय जबरदस्त मॅच होते. प्रत्येकाच्या डोळ्याची पारणं मैदानाच्या आतमध्ये, प्रत्येकाची कानं मोबाईलच्या स्विचमध्ये अशी बघायला मिळतात. दर्जेदार स्पर्धा घेऊन आल्यात आणि म्हणूनच ते ह्या स्पर्धेला लाखाच्या वर सबस्क्रायबर मिळाले. आजच्या दिवसात 38,000च्या वर लोकांनी हे मॅच वॉचिंग केलंय. अप्रतिम अप्रतिम. आणि बोथ जॅन म्हणजे दोन्ही एंडनी खेळणारी पालघर तालुक्यातली पहिली स्पर्धा आपण इथे बघत आहात आणि ती फक्त आणि फक्त हिलेश भाऊच्या आयोजनाखाली ध्रुव सातपाटी 11 आमदार जिल्हा प्रमुख चषक आपण इथे बघत आहात. सातपाटीच्या स्वाप मैदानावर ऐतिहासिक वारसा 1 लाखाची मोठी स्पर्धा पहिल्यांदाच या गावामध्ये आयोजित केली गेली. प्रीतम पहाडी जबरदस्त गोलंदाजी करतोय. हो वेगवान मारा हलक्या बॅटने खेळून काढला. चेंडू गेला मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी क्षेत्रक्षण खराब होतं. चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. खराब क्षेत्रक्षण झालं. फ्लंबिंग झाला. चेंडू निघून जातोय. काय सुंदर त्याने ग्लान्स केला बघा ना. जोरदार थोडं पाय पुढे काढला. फुटवर्क केलं. चेंडू ड्राईव्ह केला गेला आणि चेंडू बघा हा कशा पद्धतीने अप्रतिम चेंडू होता. यॉर्कर लेनचा लेग पायावर वेध घेणारा. इथे बाकी मैदानी शॉट तुम्हाला बघायला मिळाला ऑन साईडला मिडाच्या रिझनला आणि धावसंख्या 4ने वाढून होती ती 50 धावा फलकावर लागल्या जातात. आता 6 चेंडू आणि 7 धावाची आवश्यकता. काय ओपनिंग पार्टनरशिप अंकुश आणि करण रावरेकडनं बघायला मिळाली. ज्या करण रावरांनी अनेक स्पर्धा आपल्या नावावर केल्यात, अनेक लेदरच्या मॅचेस त्याने आपल्या नावावर गाजवल्यात. त्या करण रावने आज आपली योग्यता सिद्ध केली. सासूरवाडी राहताना भाऊजी म्हणून काम करताना अनेकाच्या गळ्यातल्या ताईत बनताना या मोक्याच्या क्षणी बाकी धावा काढल्यात. आता इथून 6 चेंडू 7 धावा ह्या काढायच्या आहेत. कंपल्सरी चेस करायच्या आहेत. चला घाई करा प्लीज. नो टीम मिटिंग. चला प्लीज थोडीशी घाई करा. नो टीम मिटिंग. 6 चेंडू 7 धावा. बॅट्समन तुम्ही देखील थोडीशी कमी मिटिंग करा. तुम्ही जर क्रीजवर लवकर गेलात तर अजून ते देखील गोलंदाजी अगोदर करू शकतात. जेणेकरून फक्त क्षेत्ररक्षकाचं काम नाही तर 2 फलंदाज देखील तेवढं काम आहे की तुम्ही देखील योग्य वेळेवर आपल्या क्रीजमध्ये जा. गोलंदाज बघायला मिळतो निखिल. बघा हे आमचे रसिक मायबाप प्रेक्षक बघायला मिळतात. शाळेचे विद्यार्थी देखील बघायला मिळतात. गृहपाठ जायचं, घरी करायचं, वेळ मिळाला क्रिकेट पाहायचं, बाईक्सवर आपल्या बाईक स्टँडवर मॅचचा आनंद घेतात. बघा कशा पद्धतीने याची डोही याचा डोळा हाच मोठा सोहळा हे तुम्हाला आज पाहायला मिळतंय. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक संध्याकाळ जणू काही संघर्षच बघावा असं पाहायला मिळतंय. 6 चेंडू 7 धावा. निखिल नावाचा गोलंदाज. या अगोदर देखील निखिलने 6 चेंडू 6 धावा डिफेंड केल्यात हे आपण पाहिलेत. चला प्लीज घाई करा. शॉर्ट कव्हरमध्ये मला प्रीतमबारी बघायला मिळतात, थर्डमॅन बघायला मिळते, फाईन लेग बघायला मिळते, गली बघायला मिळते. 4 खेळाडू हे सर्कलच्या आत आहेत. डीप कव्हर बघायला मिळते, डीप लॉंग ऑफ बघायला मिळते, लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग. आता डिसिजन काय द्यायचं. तिकडे पहिला डिसिजन घेतलाय तो अँड बघायचा आहे राईट. तर बॉलिंग अँड बघा कारण पहिला त्यांनी फेल केला, त्यांनी DRS घेतलाय तो अँड बघणार आहे. तिथे जर नाही झाला तर मग इथे बघणार आहे. बघा कशा क्रिकेटमध्ये शिका. बघा स्कोरवर माझे येतात, समालोचक येतात, हे शिकायला येतं पाहिजे. नुसतं हातात माईक घेऊन बोलू नका. आपण शिका. आम्ही देखील खूप वाचलं. आम्ही देखील कधी कधी 12 असे बसून राहायचे आणि मग शिकलो. डायरेक्ट कोण शिकत नाही. म्हणून मोठं नवोदित जेवढे समालोचक आहेत त्यांनी हे शिकायला पाहिजे. काय मॅच, काय क्रिकेट बघायला मिळते. जयेश आउट आहे त्या एंडला.
प्रथम त्याने तिथे DRS घेतला आणि जयेश आउट झालाय, त्यामुळे इकडचा प्रश्न येत नाहीये. आता इथून देखील मॅच तुम्हाला हे बघा, यास गुड रन आउट. खूप लाईट बंद करा, बाईक्सवर प्लीज लाईट बंद करा ना. समोरची जी बाईक आहे डीप मिड ऑफला, हा दादा काय सातपाडीचे देवदूत बघायला मिळतात हो. नुसतं सांगावं आणि देवासारखी माणसं भेटली तो, कारण मर्यादा पुरुषोत्तम रामाचं मंदिर तुमच्या गावामध्ये देशाविदेशा पलीकडे तुमची यात्रा पोचली जाते. गोल गोल मेरे राऊंड गोल बघायला मिळतात. हा आता डान्स बंद झाले, पूर्वीच्या काळात डान्स बघायला मिळायचे. अनेक आठवणी. चला घाई करा बॅट्समन, तुम्ही मीटिंग कमी करा जेणेकरून तुम्हाला उजेडात खेळायचं आहे. 5 चेंडू आणि 7 धावा. निखिल नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. जबरदस्त मॅच. दोन्हीही डहाणू तालुक्यातले मोठे संघ, एका साईडला 11 सामने सतत जिंकण्याचा विक्रम पराक्रम करणारा धाकटी डहाणू संघ आणि एका साईडला अपोलो चिंचणी. विनिश स्ट्राईकवर आहे. 5 चेंडू 7 धावा. बॅटची एज लागला आहे, चेंडू गेला कव्हरच्या रिझनला. इथे झेल होईल का? मॅच पुन्हा बनताना मिळते. कालचीच आठवण पुन्हा होते की काय? तोच सातपाटी गाव रंगताना दिसतोय. आता इथून तुम्ही विचार कर, 4 चेंडू आणि 7 धावा. मी अगोदर तुम्हाला म्हटलं होतं निखिलने 6 चेंडू 6 धावा देखील डिफेंड केल्यात, त्याच्यामुळे त्याच्याकडे तो एक आत्मविश्वास आहे आणि हा मोठा संघ आहे. शेवटचा पण हार न म्हणा, पण या फलंदाजाकडे क्षमता आहे. मयूर तामोरे सारखा अजून मोठा फलंदाज आहे. चला क्षेत्ररक्षण लावा. प्रीतम बारे बॅट्समन पण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. यस थँक्यू सो मच. आदर सन्मान करणार तुम्ही क्रिकेटपटू आहात, मोठे मोठे मॅच. दादा लाईट बंद करा हा मध्ये आलात तर. यस 4 चेंडू 7 धावा. सूर्य लिहायला गेल्यात. खऱ्या अर्थात हा दिवसामध्ये विकेटवर पाणी मारलं जाते आणि रोलिंग केले जाते, पण या सातपाटी गावामध्ये संघच उशिरा आमच्या येतात ना, करणार काय. म्हणून तुम्हाला 5-5 षटकाच्या मॅच खेळावं. उद्यापासून सकाळी 9:30 वाजता याच्या शिरगाव मॉडर्न आणि पालघर संघ अवधूत कामात हे काम तुमच्याकडे दिलं आहे. त्यांना तुम्ही कॉल करा आणि बोलून घ्यायचं आहे. तारापूर आणि मॉडर्न शिरगाव. चला 4 चेंडू आणि 7 धावा. काय मॅच बघायला मिळत आहे. जबरदस्त. चला डहाणू लागली डहाणू क्षेत्ररक्षण लावा. ओके नो. चला नाही हे ग्रामपंचायत दिवे पथक आहे गो, ते कसं काय होणार मग. चार चेंडू आणि तुम्हाला बघायला मिळतात 7 धावा. व्हॉट अ मॅच. काय जबरदस्त मॅच बघायला मिळतात. एक शाम इस क्रिकेट के नाम. ओहो चेंडूला फ्लो केलाय. इथे चेंडू पुन्हा आतमध्ये आहे. विकेट जातोय. 3 चेंडू 3 गडी बाद झालेत. पहिल्या चेंडू मध्ये गेला रन आउट, दुसऱ्या चेंडू गडीमध्ये बाद झाला कव्हरला आणि आता मयूरला पकडला गेला डीप मिड विकेटच्या रिझनला. जबरदस्त गोलंदाजी. आणि मी सातत्यपूर्ण 32 वर्ष समालोचन करताना असे अनेक गोलंदाज पाहिलेत. या गोलंदाज देखील मी एका टोलाने पाहिलं. 6 चेंडू 6 धावा डिफेंड केल्यात आणि इकडे तो काम करण्याचं बघायला मिळते. या फलंदाजाला रीड करा. जिग्नेश आहे ना, या फलंदाज रीड करा. ह्याच्याकडे देखील क्षमता आहे मोठे मोठे फटके मारण्याची. 3 चेंडू 7 धावा. मॅच होती कुठे आणि आली कुठे. बघा हिलेश भाऊ, यालाच तर आयुष्य म्हणतात. माणसाने जगावा कोणासाठी, प्रेम करावं कशासाठी, हे शिकायला पाहिजे क्रिकेटवरती. आहा काय हवं आहे अजून तुम्हाला हो. 1 लाखाच्या मॅच मध्ये एवढी मॅच तसं वाटली की मॅच ज्या प्रीतम बारेने भन्नाट स्पेल टाकला, मॅच कमबॅक केली, त्याच्यावर चांगलं काम करत असताना, वर्क करत असताना हा गोलंदाज बघायला 3 चेंडू निर्धाव आहेत. धावबाद झाला, मग कव्हरमध्ये झेत गेला. त्यानंतर बाकी मयूर तामोरेसारखा मोठा फलंदाज. पण आता बाकी जिग्नेश नावाचा फलंदाज. जिग्नेशकडे क्षमता आहे, त्याच्या बॉडीवर जाऊन चालणार नाही, पण मोठे फटके लॉफ्टर शॉट खेळण्याची ताकद जिग्नेशकडे आहे. जेव्हा जेव्हा आम्ही चिंचणीच्या मैदानावर समालोचन केलंय, मॅच पाहिलाय, तेव्हा जिग्नेशकडे क्षमता आहे. 3 चेंडू 7 धावा. 7 धावा ह्या कंपल्सरी काढायच्या आहेत. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग फ्रॉम निखिल. इथे बघा चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. 1 धावा इकडे पाहायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे जाईल, थोडीशी प्लंबिंग होते नाही. इथे बाकी तुम्हाला बघायला मिळेल. आता 2 चेंडू आणि 6 धावा. पण मोठा फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. विशाल. विशाल नावाचा फलंदाज बघायला मिळतो. 2 चेंडू 6 धावा. 4 कॅमेऱ्यांचे डोळे नजरेत लागलेले. 38,000च्या वर प्रेक्षक एका दिवसात तुम्हाला जिंकताना पाहता. आणि आता इथे बाकी 2 चेंडू 6 धावा.
आता 1200 लोक लाईव्ह बघत आहेत मॅच. बघा संध्याकाळी झाले, काम सोडलं पण क्रिकेटच्या प्रेमात पडलेत. 1200 लोक लाईव्ह मॅच बघतात. चला डहाणूकर घ्या आणि प्रेक्षक मॅचवर जोरदार टाळ्या मारायच्या. 2 चेंडू 6 धावा बघायला मिळतात. कुठे मॅच जाईल हे सांगता येत नाहीये. पुन्हा झेल जाईल, पुन्हा झेल जाईल. ओ इथे झेल पकडलाय. काय भन्नाट गोलंदाजी केलाय. हे का झालं असेल ना, हवेची आर्द्रता जास्त वाढलाय. गुरुत्वाकडे चालल्यामुळे वरची हवा ही जाड असते, त्याच्यामुळे चेंडू जाताना त्याचा मार्गस्थ अडथळा होतो. त्याच्यामुळे इथे बाकीचे विकेट जातात. संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा जेव्हा टॉस जिंकतात तेव्हा प्रथम बॅटिंग का घेतात हे तुम्हाला पाहायला मिळते. आणि इथे हाच परिणाम थोडा झालाय. मॅच एवढी सोपी होती आणि आता मॅच गेलाय कुठे. कायची आठवण 1 चेंडू 4 धावा, आताची आठवण 1 चेंडू 6 धावा. सत्यम व्हॉट अ फिल्डिंग. मी म्हटलं होतं ना की 6 चेंडू 6 धावा देखील डिफेंड केला. तोच आत्मविश्वासाच्या गोलंदाजाने दाखवलाय आणि तो गोलंदाज आहे तो म्हणजे मृणाल नावाचा फळ. शेवटचा चेंडू 6 धावा. व्हॉट ऑफ इकॉनॉमिक बॉलिंग. निखिल यांनी फक्त 1च धाव दिलाय. 5 चेंडू मध्ये 3 गडी बाद केलेत. ऑलरेडी 4 गडी बाद झाले, 1 धाव बाद आहे. जबरदस्त बॉलिंग. प्रेक्षक जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. शेवटचा चेंडू आजच्या दिवसातला इतिहास बनतोय की षटकार म्हणून जिंकतात की पाहायचं आहे की निखिल इथे बाकी वर्चस्व गाजवतोय. आता पहिलं जबरदस्त बॉलिंग. निखिल अकरे नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. जबरदस्त मॅच या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये आतापर्यंत गोलंदाजाचाच बोलबाला राहिलाय. गोलंदाजाचाच बोलबाला राहिलाय. आजच्या अगोदरच्या दिवसामध्ये पहिल्या फ्री क्वार्टरमध्ये कीर्तेश घरात या गोलंदाजाने एका षटकात 3 विकेट घेतले आणि सामन्याला कलाटणी दिली. कालच्या दिवसात परेशने कलाटणी दिली. पहिल्या दिवसात मृदुल पाटील यांनी कलाटणी दिली. आणि आज बघूया हा करण कसं निखिल अकरे कशी फिनिश करतो. शेवटचा चेंडू 6 धावा. विजयासाठी 6 चेंडू 7 धावा असताना पृथक्करण गेलाय. 1 चेंडू 6 धावा. निखिल गोलंदाजी करतोय. ओ आणि अशा पद्धतीने धाकटी डहाणू संघाने विजय संपादन केलाय. अप्रतिम गोलंदाजी हाताळली ती निखिल अकरे या गोलंदाजाने. 6 धावांनी विजय होऊन दिला. आपला शेवटच्या षटकात फक्त 1च धाव दिलाय आणि आजच्या दिवसातला दुसरा संघ विजय ठरतोय तो म्हणजे हा त्याला चला शेक हँड करा. अपोलो संघ चिंचणी आणि आपण शेक हँड करायचंय. अतिशय सुंदर मॅच आजच्या दिवसात बघा.